देगलूर में आने वाले 28 तारीख को कांग्रेस के एक बड़ी महारैली यहां आयोजित की है और महारैली को और कार्यकर्ता मेड़ावा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के जो हमारे प्रदेशाध्यक्ष है माननीय हर्षवर्धन जी सपकाळ साहब वो यहाँ देगलूर शहर में आ रहे हैं। तो देगलूर शहर में आके सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करेंगे और साथ ही साथ जो देगलूर शहर के में अन्य पक्ष में जो प्रमुख पदाधिकारी रहे वाले हैं वो बहुत से पदाधिकारी उसमें माजी नगराध्यक्ष है, माजी नगर उपाध्यक्ष है, बड़े माजी नगर सेवक है, एक राष्ट्रवादी गठ के बड़े प्रदेश लेवल के नेता है। ये सभी लोग हमारे कांग्रेस पार्टी में उस दिन शामिल होंगे और उनका स्वागत महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहब करेंगे। सर, आता काल परवा काल सभा झाली आणि त्यामध्ये अनेक जणांचं म्हणणं होतं की माजी नगरसेवक म्हणजे की अनेक जणांचे चेहरे होते की 4 नगरसेवक माजी नगराध्यक्ष होते आणि अनेक नगरसेवक होते, पण काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की ते आमच्याकडे इथं एवढे झालेले नाही तर ते कसे काय आले पक्षामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे। आरोप केला त्यांनी काल। नाही, त्यांचा आरोप बोलण्यापेक्षा आम्ही त्यांचा आरोप काय आहे उद्या येणाऱ्या 28 तारखेला हे सिद्ध करून दाखवू की आमच्याकडे जी येणारी मंडळी आहे ती कोणत्या पदावर काम केलेली आहे आणि किती जण कोण्या कोण्या पदावर आहेत हे 28 तारखेला येणाऱ्या काळामध्ये तर सिद्ध होईल। पण आपण बघू शकता की येणाऱ्या काळात जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, जे आमचे लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत माननीय राहुलजी गांधी यांनी देशासमोर एक भाजप समोर जे आव्हान केलेलं आहे, एक जातीवादी पक्षासमोर जे आव्हान या ठिकाणी उभा केलेलं आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन ची नीती माननीय राहुलजी गांधी या ठिकाणी अवलंबित आहेत। आणि आपण जर देगलूर शहराचा इतिहास जर या ठिकाणी बघितला तर आतापर्यंत देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर म्हणून राहिलेलं आहे। देगलूर शहरानं आतापर्यंत नगरपालिकेची सत्ता कधीही जातीवादी शक्तीच्या हातात दिली नाही। आता आपण विचाराल की बाबा राष्ट्रवादी आहे, पण राष्ट्रवादी मला या ठिकाणी सांगायचं आहे की राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजपची नाण्याची दुसरी बाजू आहे। जर ते सेक्युलर म्हणून या ठिकाणी वावरत असतील तर ते त्यांना सत्तेमधून बाहेर पडलं पाहिजे। आज ते महायुतीच्या गठबंधनामध्ये आहेत, भाजप जो काही निर्णय घेत आहे त्या निर्णयाशी सहमत, ते प्रत्येक निर्णयाशी सहमत त्या ठिकाणी राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट त्या ठिकाणी भाजपची सहमत आहे। त्यामुळं सेक्युलर म्हणणारी ही राष्ट्रवादी अजितदादा गट ही सेक्युलर कशी होऊ शकते हे माझा प्रश्न आहे। सर, दुसरे अजून एक होतं त्यामध्ये प्रजावणीला तुम्ही एक आवाहन केलं होतं की इच्छुक उमेदवारांसाठी तुम्ही फॉर्म देखील मागवले होते जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी। तर काही जणांना अजून म्हणणं आहे की तालुका लेवलवर जशा पद्धतीनं कार्यक्रम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचा कार्यक्रम झालेला आता तालुका लेवलवर करण्यापेक्षा आताच हनुमंतराव पाटलांनी सांगितलं की आम्ही तालुका लेवलवर आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये 28 तारखेच्या नंतर 2 निरीक्षक पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत। त्या निरीक्षकाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, कार्यकर्त्यांशी संवाद घेतला जाईल आणि त्यानंतर एक पक्षाचा मोठा मेळावा किंवा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी घेतला जाईल। आता निवडणूक प्रक्रिया म्हणल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पुढे जाणं हे अपेक्षित आहे। सर, दुसरे अजूनही होते त्यामध्ये की काही काँग्रेसचे बैठका चालू आहेत, काही शहराध्यक्ष बैठक आहे, काही तालुकाध्यक्ष बैठक आहेत, पण काही बैठकाला अर्धे जे काही पदाधिकारी आहेत त्या बैठकीला उपस्थित राहतात, काय जागी म्हणजे समन्वय नाही असं सध्या चर्चा जोरदार होते काँग्रेसमध्ये। समन्वय नाही असं म्हणू शकत नाही। आज आपण बघू शकता आता जे पेंडॉलमध्ये आम्ही बसलो होतो तिथले फुटेज आपल्याजवळ आहेत, त्याच्यामध्ये शहरातली सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातली सर्व पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। समन्वय नाही म्हणणं हे काही लोक म्हणजे कुठंतरी काँग्रेसमध्ये दुवा निर्माण व्हावा या हेतूने या ठिकाणी आपण सांगताय। तिथं बघा सगळी पदाधिकारी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला वाटतं की 28 तारखेला काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदला देगलूर तालुक्यामध्ये संपूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात
निश्चितच कार्यकर्ते अतिशय जीवाने आणि मनाने या ठिकाणी काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसला नगरपालिकेवर जिल्हा परिषदवर विजयश्री या ठिकाणी खेचून आणतील. सर, मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाकडून अत्यंत महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आला होता की फादर बॉडीवरती महिलेला स्थान देण्यात आलं, परंतु मागील काही दिवसापासून पाहत आहे की त्यांचं कोणत्याही काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सहसा प्रवेश किंवा त्यांचा सहभाग दिसत नाही. आज सुद्धा पत्रकार परिषद आहे तरी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी उपस्थिती लाभलेली नाही. काय सांगाल सर, काय नाराजीचं? नाही, नाराजीचं नाही. त्यांनी मला संपर्क केला होता. मी जेव्हा देगलूरला येऊ लागलो तेव्हा आपणही उपस्थित होता. जेव्हा मागच्या वेळेस मी इथं आलो होतो काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांनी स्वतः भाषण केलं. त्या ठिकाणी महिला अध्यक्षांनी म्हणजे तालुका अध्यक्षांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आज त्यांना कामानिमित्त बाहेरगावी त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचे प्रतिनिधी त्यांनी इथं उपस्थित आहेत, पाठवलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात ज्या काही संघटनात्मक बदल या ठिकाणी करायचं आहे, येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच संघटनात्मक बदल, राहिलेल्या सेलची निवड, राहिलेले अध्यक्ष हे त्या ठिकाणी सर्व नवीन त्या ठिकाणी करणार आहे. रामदास पटेल सुल्तानकर के कांग्रेस में आने से क्या आने वाले दिनों में कांग्रेस को कितना फायदा मिल सकता है? निश्चित तौर पर रामदास पाटिल एक प्रशासकीय अधिकारी रह चुके हैं. उनको बड़ा प्रशासकीय अनुभव है और उन्होंने जहां भी काम किया है एक संगठनात्मक तौर के ऊपर बड़ा अच्छा काम उन्होंने किया है. जहां भी वो रहे हैं पूरी संगठन बांधी वो बहुत अच्छी तरह से उन्होंने की है और मुझे यकीनन बड़ी खुशी है. और मैं आपके माध्यम से वो बताना चाहूंगा कि रामदास पाटिल का कांग्रेस में आने से हमारा कांग्रेस का तो संगठन मजबूत ही होगा, साथ ही साथ कार्यकर्ताओं का हौसला बड़ा बढ़ेगा और निश्चित तौर पर रामदास पाटिल का फायदा देगलूर तालुके में ही नहीं पूरे जिले में हमको यहाँ आपको दिखाई देगा. सर, अजून चर्चा आहे का की स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात की युती संदर्भात तुमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे अनेक जण किंवा वंचित किंवा एमआयएम तुमच्यासोबत भेटी वगैरे झाल्यात का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात? मागे आम्ही महाविकास आघाडीची एक बैठक नांदेडला त्या ठिकाणी घेतली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने कोण्या भागामध्ये कशी कशी आघाडी करता येईल, नगरपालिकेमध्ये असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल, त्या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष आपला आपला त्या ठिकाणी सर्वे करेल आणि पुढील दिशा महाविकास आघाडीची येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. पण काही जणांचं म्हणणं आहे सर शिवसेनांचं की आम्हाला घेत नाहीत काँग्रेस कारण का गरज सर्व वैध मोर असं त्याची काही जणांचं म्हणणं आहे की बाबा आमचं काम लोकसभा आणि विधानसभेमध्ये असतानाच आम्हाला आमचा वापर केला आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला सोबत घेतले नाही. तसं काही म्हणजे काही गोष्टी मी आता आपल्याला सांगू शकत नाही. पण महाविकास आघाडीची आमची बैठक झालेली आहे. इथं शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी प्रमुख जे आपण जिल्ह्याचे म्हणतोय ते उपस्थित होते. ते त्यांच्या लेवलवर सर्वे करतायत आणि येणाऱ्या काळात आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आम्ही स्पष्ट करू. काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे बळ आल्याचा पाहावयास मिळतं आणि येणाऱ्या काळात ही सगळी टीम आल्यामुळे आपल्या पक्षामध्ये कशा पद्धतीनं बळ मिळेल? निश्चितच मागे मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांच्या रूपाने देगलूर शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झाला तो त्याच्यापूर्वी म्हणजे त्याच्या पूर्वीच्या 20 वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही ते मोगलाजी अण्णांनी मागच्या 5 वर्षात विकास करून दाखवला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो करोडचा निधी देगलूर शहराला उपलब्ध केला. आज आपण बघू शकता देगलूरच्या कोणत्याही भागात जर गेला तर मोगलाजी अण्णांनी त्या ठिकाणी रस्ते, ड्रेनेजची सुविधा, नाल्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी देगलूर शहरामध्ये अद्यावत सर्व महापुरुषांचे पुतळे सुद्धा या ठिकाणी मोगलाजी अण्णांनी केलेली आहे. निश्चितच आणि मला वाटतं की ही सर्व जोड लावण्यामध्ये मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे. त्यामुळे मोगलाजी अण्णासोबत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितच या ठिकाणी आणखी बळ या ठिकाणी मिळणार. शेवटचा प्रश्न सर, हिंदू समाजाचे एक धर्मगुरू मुफ्ती साहेब यांची काँग्रेसमध्ये आज अनुपस्थिती मुफ्ती साहेबांशी मी संपर्क केलेला आहे. ते मुफ्ती साहेब माझ्यामध्ये संपर्कात आहेत. काही अडचणीमुळे ते बाहेर गेलेले आहेत पण इथं उपस्थित नाहीत म्हणून त्यांचा पाठिंबा नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे. निश्चितच मुफ्ती साहेब ही सेक्युलर
च्या बाजूने त्या ठिकाणी ठामपणे उभा आहे. तर शेवटचा प्रश्न, काही पदाधिकारी आता उद्या प्रवेश करणार आहेत, त्यामध्ये अनेक जणांना पदे देखील देण्यात येणार आहेत का? पण तुमची जे फादर बॉडी होती त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक का बदल होणार आहे? निश्चितच जी काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत त्यामध्ये इलेक्टिव्ह पदाधिकारी काही आहेत, काही अनुभवी, खूप वर्षाचे अनुभवी सुद्धा पदाधिकारी आहेत. निश्चितच पक्षाला वाटत असेल की त्यांना त्या कोणत्या पदावर त्यांचा फायदा होत असेल तर पक्ष त्या दृष्टीने त्यांचा विचार करेल. या जिल्हा लेवलचे देखील बॉडी चेंज वगैरे होणार आहे का? या त्यांच्या नेतृत्वाखालीच हे निवडणुका लढवल्या? नाही, मी आता म्हणलं ना, नवीन जे पदाधिकारी आलेत, जर त्यांना वाटलं, जिल्हाध्यक्ष साहेबांना वाटलं की बा हा व्यक्ती आपल्याला जिल्हा बॉडीवर काम केला पाहिजे किंवा हा व्यक्ती तालुका बॉडीवर केला पाहिजे किंवा एखादा व्यक्ती प्रदेश लेवलला काम केलं पाहिजे, निश्चितच त्याप्रमाणे आम्ही त्या पक्षाकडे शिफारस करू.